शुभं करोति। खुश दिसते श्रेया। डायरेक्ट आकाश साहेबांचा फोन आलेला दिसतोय। काय बोलला तू? मी सांगते श्रेया, मला तू खूप आवडली आहे श्रेया। तुला पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलोय श्रेया। इतकी वर्ष ज्या मुलीसाठी थांबलो ती तूच आहेस। हीच ती मुलगी जी माझ्यासाठी बनली आहे आणि मी जिच्यासाठी। श्रेया तू फक्त माझी आहे श्रेया, फक्त। एक मिनिट तुमचं सगळं बरोबर आहे, फक्त एक शब्द चुकलाय। आकाशने श्रेयाच्या ऐवजी किमया हा शब्द वापरलाय। आकाशने मला नाही किमयाला पसंत केलंय। याला काय अर्थ आहे पण? हे बघा, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका, काहीतरी गैरसमज झाला असेल। तुम्ही शांत व्हा बघू आधी। शांत व्हा काय शांत व्हा? स्वतःला सभ्य म्हणतात हे लोक आणि हे असं वागतात? हे बघा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बरोबर आहे म्हणजे काय? बरोबरच आहे मी। आकाशच्या घरच्या लोकांची ना बरोबर झाडाझडती घेणार आहे मी, असं सोडणार नाही मी त्यांना। पण म्हणजे तुम्ही करणार काय आहात? जाब विचारणार आहे त्यांना। पण आलेल्या फोनवरून तरी असं वाटलं की हा निर्णय आकाशचाच आहे, त्याच्या घरच्यांचा नाहीये। निर्णय आकाशचा असो किंवा घरच्यांचा, परिणाम एकच झाला ना, मनस्ताप झालाच ना। सॉरी, मला माफ कर। तुम्ही प्लीज असं सॉरी वगैरे म्हणू नका ना भाऊजी। अहो, आकाशने असा विचित्रपणा केला, त्यात तुमचा काय दोष? नाही, पण मला एक कळत नाहीये, त्या आकाशनं किमयाला बघितलं कुठे? मग भेटले कुठे दोघं? वरच्या गॅलरीमध्ये मी पाहिलं त्यांना। किमया आणि आकाश काहीतरी घाईघाईत बोलत होते। नेहा, मोठ्या माणसाच्यात कोणी बोलायला सांगितलं तुला? तू जा बरं तुझ्या खोलीत। जाते मी, पण मी जे पाहिलं ना तेच मी सांगितलं। मला असं वाटतंय आता आपण हे सगळं अण्णांना सांगायला हवं। अण्णा, तुम्ही इतके शांत कसे काय राहू शकता? तुम्हाला राग येत नाही? मी चांगला जाब विचारणार आहे त्या किमयाला। तुला विचारायचं असेल तर विचार, पण आत्ता रागाच्या भरात नको। उद्या विचार काय ते। माझी एक रिक्वेस्ट आहे तुला। हे सगळं मी तुला करायला सांगितलंय हे सांगू नकोस कुणाला, प्लीज। श्रेया, किमया प्लीज नाही म्हणू नकोस। तू नाही असं केलंस ना तर मी काहीतरी बरं वाईट करून घेईन स्वतःच। आकाशने श्रेयाऐवजी किमयाला पसंत केलं, यात किमयावर रागवून काय होणार आहे? पण त्यामुळे श्रेयाला नकार मिळाला ना। पण म्हणून एवढं चिडायचं का? मला तर वाटतं तुला जे काय वाटतंय ना ते प्लीज तुझ्या मनातच ठेव, मोठ्यांच्या वादात पडू नकोस। पण म्हणून आकाशच्या चुकीसाठी किमयाकडनं एक्सप्लेनेशन मागायचं? तू मध्ये पडलास आणि विषय भरकटला तर हा विषय राहील बाजूला आणि दुसराच विषय निघेल। आकाशनं तुला कसं पसंत केलं? मी कसं सांगू काका, मला नाही माहिती। किमया, खरं सांग। अहो, ती मगापासून सांगते तरी। मगापासून मी सांगतोय, मध्ये कोणीही बोलायचं नाही म्हणून। आकाशची आणि तुझी आधीपासून ओळख होती? नाही। तुझी आणि त्याची अजिबात ओळख नाही, तरी तुम्ही बोलत होता? पण बोलले असतील ना एकमेकांसमोर आल्यावर? हो, आणि माझी तरी कुठे होती ओळख आकाशची, पण बोललोच ना आम्ही दोघं। बोलण्याने काय बिघडलं? त्याने याला नाही मागणी घातली, त्याने हिला मागणी घातली, हे बिघडलंय। काय बोलत होता तुम्ही? शुभं करोति।